वरोरा येथील जगन्नाथ महाराज मंदिराच्या कळसावर वीज पडली। हा शुभ संकेत असल्याने भक्तांचे श्रद्धास्थान बनले। वरोरा शहरात सोमवारी सकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असताना वरोरा शहरातील जगन्नाथ मंदिरावर वीज पडल्याने मोठे भगदाड पडले। मांडळी चौकाजवळील कुरेकार यांच्या शेतात असलेल्या या मंदिराच्या कळसावर वीज पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली। यावेळी मंदिराच्या कळसातून महाराजांच्या मूर्तीवर डोळ्याजवळ खरचटलेल्या काळ्या भागावर वीज पडल्याचे स्पष्ट संकेत दिसून येत आहे। या ठिकाणी साक्षात जगन्नाथ महाराज 2-3 दिवस थांबले होते। यानंतर कुरेकार परिवाराने हे मंदिर या ठिकाणी उभारले। मंदिर साक्षात असल्याची माहिती भक्तांनी दिली आहे। या घटनेदरम्यान मंदिरात कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही, परंतु वीज पडल्यामुळे मंदिरातील इलेक्ट्रॉनिक सामान खराब झाले। या प्रसंगानंतर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे स्थानिक संस्था चालकांनी सांगितले। भक्तांची पूजा अर्चा सुरू ठेवण्यात येईल अशी ही माहिती देण्यात आली आहे। वरोरा शहरातील ही दुसरी घटना असून शहरातील रामदेव बाबा मंदिरावर वीज पडली होती। आज नवरात्रीची घटस्थापना, त्यामुळे हा शुभ संकेत मानला जातो। जगन्नाथ मंदिराच्या मठावर वीज पडणे आणि घटस्थापना नवरात्री उत्सवाची सुरुवात हा दुर्मिळ योग बनलेला आहे। त्यामुळे या मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत जाणकारांचे आहे। महादेव पाटील टोंगे कळमगाव महाराज, मी कळमगावने आलो आहे। वीज पडली आता ते पाहण्यासाठी आलो आणि हे अशुभ आहे एवढं बोल प्रकार आहे। आता मालक आहे, याच्याजवळ सर्व सूत्र हाती आहे।